ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेच्या निकषात ज्या महिलांची नावं बसत नाही त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्याचं काम सुरू आहे। या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की ही योजना ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही। योजना ही नेहमी गरिबांसाठी असते, ही योजना श्रीमंतांसाठी नसते। मी पण सांगितलं होतं की ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मी या नियमामध्ये बसत नाही। एवढे करूनही मंडळी ज्या योजनेचा लाभ घेत असतील तर ते अडचणीचं आहे। अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या लाडक्या बहिणी योजनेतून माघार घ्यावी। योजनेत बसत नसतानाही ज्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन। जे या नियमामध्ये बसत नाही त्यांनी कृपा करून थांबावे। खरोखरच त्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे। ठीक आहे ना, हे लाडक्या बहिणीचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं का इकडे प्रॉब्लेम होतो। शिवभोजनचे सुद्धा आता 3 महिन्याचे मिळाले, 6 महिन्याच्या ऐवजी। परंतु आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडीशी ओढाताण होणार, पैसे सगळ्यांचे मिळणार, कुठेही जाणार नाही। परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं।